महिलांनी मराठी वेशभूषा घालून लेझिम पथकाच्या तालावर स्वागत करत यात्रा काढली आणि यावेळी महिलांनी भगवे फेटे घालून लेझिम खेळण्याचा आनंद घेतलाय। परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून या पथकाचं स्वागत पुष्पोत्सवाने केलंय। ही स्वागत यात्रा पंचवटीतील कृष्णानगर टकलेनगर मार्गे श्री काळाराम मंदिर या ठिकाणी काढण्यात आली होती। सकाळी निघालेल्या या स्वागत यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी। नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। आपण बघू शकतो हा नाशिकचा सांस्कृतिक जे मंडळ आहे, नवीन वर्ष समिती आहे पंचवटीच्या या महिलांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी नऊवारी वेशभूषा घालून भगवे पेटे घालून हे स्वागत केले जात आहे। लेझिमच्या पथकावर नवीन वर्षाचं हे स्वागत आपण बघू शकतो। गणेशवाडी, कृष्णनगर, टकलेनगर या ठिकाणावरून निघालेलं हे पथक आहे आणि हे काळाराम मंदिरामध्ये जाणार आहे, ज्या ठिकाणी श्री काळारामाचे दर्शन घेऊन हे नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। आपण बघू शकतो विठ्ठल रघुबाई देखील या ठिकाणी अवतरलेले आहेत। महिलांनी ठिकठिकाणी या ठिकाणी रांगोळी टाकून त्यांचं स्वागत केलं जात आहे। मोठ्या उत्साहात या संपूर्ण युवती आपण बघू शकतो ध्वज घेऊन आपला भगवा ध्वज फडकवत आहेत। आपल्या बरोबर नाशिककर ताई आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने आपण गुढीपाडव्याचा सण मोठा नाही आनंदात होता। जय श्रीराम। कृष्ण मंदिराच्या इथे आम्ही जमलेलो आहोत आणि सगळ्याजणी आम्ही लेझिम खेळत आहोत। आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने 1 महिन्यापासून आम्ही लेझिम, ताल आणि ध्वज अशी प्रॅक्टिस करत आहोत। महिला नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम। संपूर्ण नवीन वर्षाचं स्वागत ही स्वागत यात्रा निघालेली आहे पंचवटीतून ही श्री काळाराम मंदिरात जाईल आणि त्या ठिकाणी श्री काळारामाचं दर्शन घेऊन त्या स्वागत यात्रेचा समारोप होईल। याबरोबर वैभव मुकेश, किशोर